काका काका या वर्षीचं डेकोरेशन काय आहे? नाही ना, अजून नाही ठरवलं ना. हे करूया. हा रे, करूया. मस्त आहे. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. आज आपण एका खूपच रंजक अशा पौराणिक कथेकडे वळतोय. ही गोष्ट आहे रावणाची, त्याची ती कठोर तपश्चर्या, मग भगवान शंकरांकडून मिळालेले एक जबरदस्त वरदान आणि त्यातून पुढे झालेला सगळा गोंधळ. अगदी ही कथा अनेकांना माहीत असेल, पण त्यातले बारकावे खूप महत्वाचे आहेत. हो, त्यातून आपण रावणाने आत्मलिंग कसं मिळवलं, त्यासाठी काय काय केलं आणि मग विघ्नहर्ता गणपतीने त्यात काय भूमिका बजावली हे सगळं बघणार आहोत. बरोबर. आणि मग शिवाने वरदान देताना नेमकी अट काय घातली होती, त्या आत्मलिंगाचं महत्व काय होतं की देवांना एवढी चिंता वाटली. आणि शेवटी गणपतीने या समस्येवर तोडगा कसा काढला. चला तर मग सुरुवात करूया. तो भगवान शिवाचा किती मोठा भक्त होता हे तर आपल्याला माहित आहे. म्हणजे त्याची भक्ती एकदम पराकोटीची होती. इतकी तीव्र तपश्चर्या की अखेर महादेव प्रसन्न झालेच. ते प्रकट झाले आणि रावणाला म्हणाले, रावणा, डोळे उघड, प्रसन्न आहे मी तुझ्या भक्तीवर. माग, काय वरदान हवंय तुला. आणि रावण काय मागतो तर थेट आत्मलिंग. म्हणजे दुसरं काही नाही, फक्त आत्मलिंग. हो, म्हणजे महादेव, मला फक्त आत्मलिंग हवाय. त्याची पूजा करून मला तुमच्या शक्तीचा अंश मिळवायचा आहे, दुसरं काही नको. आणि इथेच तुम्ही बघा, रावणाची भक्ती जरी असली तरी मागणीमध्ये शक्ती मिळवण्याची इच्छा जास्त दिसतीये. पण महादेव तथास्तु म्हणतात, वरदान देतात. पण त्याच क्षणी काहीतरी अशुभ घडणार आहे असं त्यांना जाणवतं. महादेवाने स्पष्ट सांगितलं, जर तू हे लिंग जमिनीवर ठेवलेस तर ते तिथेच कायमचं स्थापित होईल. मग कोणीही, अगदी मी सुद्धा, ते तिथून हलवू शकणार नाही. रावण मात्र एकदम आत्मविश्वासात. तो म्हणाला, काळजी करू नका महादेव, मी पूर्ण ध्यान ठेवीन. आणि इथे स्वर्गात सुरू झाली खरी गडबड. ही बातमी देवांपर्यंत पोहोचली. हो ना, नारद मुनी पोचले थेट देवराज इंद्राकडे. त्यांनी सांगितलं, अहो देवराज, रावणाने महादेवाला प्रसन्न करून आत्मलिंग मिळवले. मग काय, देवांमध्ये एकदम चिंतेचं वातावरण पसरलं असणार. साहजिकच आहे, कारण आत्मलिंग जर लंकेत स्थापन झालं तर रावण जवळपास अजेय होईल. त्याच्याकडे आधीच एवढी शक्ती आणि आता शिवाची थेट शक्ती मिळाली तर तो तिन्ही लोकांवर सहज राज्य करू शकेल. त्यांना हेही कळलं की जे काही करायचे ते रावण लंकेत पोहोचायच्या आतच करायला हवं. तेव्हा नारद मुनींनी सल्ला दिला. म्हणाले, या समस्येचं समाधान फक्त एकच जण करू शकतो. मग नारद मुनी आणि सगळे देव गेले विष्णूकडे. आणि विष्णूंनी सल्ला दिला की विघ्नहर्त्या गणेशाची मदत घ्या. व देवराज इंद्र गणेशाकडे गेले, सगळी परिस्थिती सांगितली. गणेशाने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. चिंता करू नका देवराज, रावणाला थांबवणं सोपं नाही आहे खरं. इथे गणेशाची भूमिका किती महत्वाची आहे बघा. म्हणजे तो फक्त संकट दूर करत नाहीये, तर त्यासाठी योग्य वेळ आणि संधी शोधतोय. यात त्याची बुद्धी आणि दूरदृष्टी दिसते. रावण आत्मलिंग घेऊन चालत होता. चालता चालता संध्याकाळ झाली आणि रावणाला आठवण आली संध्याकाळच्या पूजेची. संध्या वंदनाची वेळ झाली होती. आता आली खरी पंचायत. नियम आठवला असणार त्याला, लिंग जमिनीवर ठेवायचं नाही. आणि संध्याकाळची नित्यपूजा पण चुकवता येत नाही. तो मोठा धर्मसंकटात सापडला. लिंग हातात ठेवून पूजा कशी करणार. वेळ तर निघून चालली होती. गणेशाने ओळखलं की हीच ती वेळ आहे. आणि त्याच क्षणी गणेश एका लहान मुलाच्या रूपात तिथे प्रकट झाला. तेव्हाच गणेश एका लहान मुलाच्या रूपात, म्हणजे पटू बालकाच्या रूपात तिथे प्रकट झाला. आणि तिसरं, रावणाला पूजा करायची होती. त्याने ते आत्मलिंग तात्पुरतं गणेशाकडे दिलं. फक्त एक लक्षात ठेव, खाली ठेवू नकोस. आणि इथे गणेशाची युक्ती सुरू झाली. तो मुलगा म्हणजे गणेश मुद्दाम काय म्हणतो, तो असं दाखवतो की त्याला ते जड वाटते. म्हणतो, अरे देवा, काका, हे तर खूप जड आहे, माझ्याने नाही उचलणार हे, तुम्ही खाली का नाही ठेवत याला. पण गणेशाने अट घातली, मी तुला 3 वेळा हाक मारे ना, तू आला नाहीस तर मी हे लिंग खाली ठेवून देईन. झालं. गणेशाने तसंच केलं आणि आत्मलिंग तिथेच जमिनीवर स्थापित झालं. रावणाने मग आपली सगळी ताकद म्हणजे महाबळ लावून ते उचलण्याचा प्रयत्न केला. पण लिंग काही उचललं गेलं नाही. फक्त त्याचा आकार थोडा वाकून गायीच्या कानासारखा म्हणजे गोकर्ण झाला. म्हणूनच तुम्हाला माहिती आहे का, ते ठिकाण आज गोकर्ण महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. तर असं आहे, गणेशाच्या हुशारीमुळे रावणाला मिळालेलं ते शक्तिशाली वरदान त्याच्या हातून निसटलं आणि पृथ्वीवर एका महत्वाच्या तीर्थक्षेत्राची स्थापना झाली. पण मग त्याला काहीतरी वेगळं जाणवतं. तो त्या मुलाकडे निरखून पाहतो आणि त्याला धक्काच बसतो.
तो ओळखतो गणेशाला. लगेच ओळखतो. प्रभू गणेश आपण. त्याला कळतं की आपल्यासोबत काय घडलंय. तुम्ही माझ्यासोबत असा छल का केला? ही तर फसवणूक झाली. गणेश म्हणतो, रावणा, तुझ्याकडे काय कमी आहे? तू स्वतः सर्वशक्तिमान आहेस. तुझ्याकडे प्रचंड मोठं राज्य आहे. लंका सोन्याची आहे म्हणतात. प्रत्यक्ष कुबेराची संपत्ती तुझ्या ताब्यात आहे. अजून काय हवंय तुला? गणेश म्हणतो, अमर होणं, अपराजित होणं हे माणसांसाठी नाहीये रावणा. तू तर महादेवाचा इतका मोठा भक्त आहेस. अरे बाहेरच्या जगात युद्ध जिंकण्याची लालसा सोड आणि स्वतःच्या आतल्या शत्रूंवर विजय मिळवायचा प्रयत्न कर. आतले शत्रू म्हणजे तुझ्या कामना, वासना, तुझा अहंकार यांच्यावर विजय मिळव. खरी लढाई तिथे आहे. किती मोठा विचार आहे हा. म्हणजे बाहेरच्या शत्रूंना हरवण्यापेक्षा स्वतःच्या विकारांना जिंकणं जास्त महत्वाचं आहे. हा संदेश फक्त रावणासाठी नाही, खरं तर प्रत्येकासाठी आहे. अगदी. खरी लढाई आपल्या आतच असते. गणेशाचे हे शब्द रावणाला कुठेतरी खोलवर भिडतात. त्याला आपली चूक कळते. त्याला पटतं गणेशाचं म्हणणं. हो, तो म्हणतो, प्रभू, तुमचं म्हणणं माझ्या लक्षात आलं आहे. आणि त्याच क्षणी महादेवाच्या अटीप्रमाणे ते आत्मलिंग जिथे गणेशाने ठेवलं होतं तिथेच कायमस्वरूपी स्थापित होतं. ते ठिकाण आजही गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे असं म्हणतात. हो. तर अशी ही कथा आहे रावणाच्या आत्मलिंग मिळवण्याच्या अफाट प्रयत्नांची, महादेवाच्या त्या कठीण अटीची आणि गणेशाच्या चातुर्याची. यात आपण पाहिलं की भक्ती कितीही मोठी असली तरी त्यातून मिळालेल्या वरदानाचा उपयोग कोणत्या हेतूने केला जातो हे खूप महत्वाचं ठरतं. नक्कीच. यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. एक म्हणजे कोणतीही मोठी शक्ती किंवा वरदान हे जबाबदारी सोबत घेऊन येतं. त्याचा गैरवापर झाला तर त्याचे परिणाम भोगावेच लागतात. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भक्तीचा खरा अर्थ काय? केवळ सामर्थ्य मिळवणं की आत्मिक उन्नती? गणेशाने रावणाला जे सांगितलं की स्वतःच्या कामना, वासना, अहंकारावर विजय मिळव, ते खूप मोलाचं आहे. बाह्य विजयापेक्षा आंतरिक विजय श्रेष्ठ आहे हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होतं. आणि हेही दिसतं की कधी कधी सृष्टीचं संतुलन राखण्यासाठी दैवी हस्तक्षेप गरजेचा असतो. रावणाच्या हाती ते आत्मलिंग गेलं असतं तर कदाचित खूप मोठी उलथापालथ झाली असती. गणेशाच्या कृतीने ते टळलं. महत्वाकांक्षा असणं वाईट नाही, पण ती जेव्हा अहंकाराचं रूप घेते तेव्हा धोका निर्माण होतो. रावणाच्या बाबतीत नेमकं तेच झालं. त्याला अपराजित व्हायचं होतं, पण त्यात कुठेतरी त्याचा अहंकार डोकावत होता. अगदी. ती सीमारेषा तो ओलांडत होता. आणि त्या एका अटीचं महत्व किती जबरदस्त होतं. एका क्षणासाठी नियम मोडला आणि रावणाला जे हवं होतं ते मिळालं नाही. म्हणजे नियम आणि मर्यादा पाळणं किती गरजेचं आहे हेही यातून दिसतं.